इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 धडा 6वा नियम सर्वांसाठी. प्रस्तावना. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला वाहतुकीचे नियम माहिती आहेत का? वाहतूक सुरळीतपणे चालावी म्हणून काही नियम असतात. उदाहरणार्थ, लाल सिग्नल लागला की गाड्या थांबतात, मग रस्ता पार करावा. पिवळा सिग्नल लागला की गाड्यांचा वेग कमी करावा. हिरवा सिग्नल लागला की थांबलेल्या सर्व गाड्या जाऊ शकतात. तर मुलांनो, वाहतुकीचे हे सर्व नियम पाळले की रस्त्यावर कोणताही अपघात होणार नाही. वाहतूक सुरळीतपणे चालावी म्हणून काही नियम असतात व ते आपण पाळतो. तसेच सामाजिक जीवनात प्रत्येकाने काय काम करायचे याचेही काही नियम असतात. प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्ये काय आहेत हे कळावे यासाठी नियम तयार करावे लागतात. नियमांच्या पालनाने आपल्या व्यवहारात शिस्त निर्माण होते. आपण अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो. जर एखाद्याने नियमांचे उल्लंघन केले तर त्याला शिक्षाही दिली जाते. नियम हे सर्वांना सारखेच लागू असतात. नियमांपुढे कोणीच श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो. नियम मोडल्यावर शिक्षा करताना कोणताही भेदभाव केला जात नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. समानतेच्या आधारावरच नियमांची अंमलबजावणी करता येते. समाजासाठी असणाऱ्या नियमात होणारे बदल. आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते. हे नियम आपणच तयार करतो. ते सर्वांच्या हिताचे असतात म्हणून आपण त्यांचे पालन करतो. जसे लहान मुलांशी प्रेमाने बोलावे, मोठ्यांशी आदराने वागावे, आई वडिलांचा व गुरुजनांचा आदर करावा, सण उत्सव साजरे करावेत, आपल्या संस्कृतीचे जतन करावे. पण काळाच्या गरजेनुसार समाजासाठी असणाऱ्या या नियमांमध्ये योग्य ते बदल करावे लागतात. समाज नियमासाठी केले जाणारे नियम व निसर्गाचे नियम यामध्ये फरक आहे. निसर्गाचे व्यवहार निसर्गाच्या नियमानुसार चालतात. ते आपल्याला बदलता येत नाहीत. उदाहरणार्थ, सूर्याचे उगवणे, सूर्याचे मावळणे, ऋतुचक्रातील बदल जसे की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, समुद्राची भरती व ओहोटी, चंद्राच्या बदलत्या कला, गुरुत्वाकर्षणाचा नियम, या सर्व गोष्टी निसर्ग नियमानुसार चालू असतात. यामध्ये कोणताच बदल करता येत नाही. निसर्गाचे नियम ही समाजाच्या नियमापेक्षा अधिक स्थिर आणि निश्चित असतात. ते बदलत नाहीत. ते कालबाह्यही होत नाहीत. पण माणसासाठी असणाऱ्या नियमांमध्ये परिस्थितीनुसार व काळानुसार बदल करावे लागतात. आपला देश जेव्हा इंग्रजांच्या ताब्यात होता त्यावेळी इथले नियम वेगळे होते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परिस्थिती बदलली. आपल्या देशाचा कारभार कसा चालवावा याचे नियम संविधानात दिले आहेत. काळानुसार व परिस्थितीनुसार त्यामध्ये काही बदलही करण्यात आले. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 21 वर्षावरीलच नागरिकांना मतदानाचा हक्क होता. पण 1988 सालानंतर मतदानाचा हक्क व्यक्तीस 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर देण्यात आला. नियम हे सर्वांना सारखेच असतात. आपण नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. नियमांचे काटेकोर पालन झाले नाही की भेदभाव निर्माण होऊ शकतो. आपले सामाजिक प्रश्न. आपण आपल्या जीवनामध्ये अनेक रूढी व परंपरांचे पालन करीत असतो. सण समारंभांचा एकत्र आनंद घेतो. पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचा सन्मान करतो. पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या अनेक रीती आपण परंपरेने पाळतो. असे जरी असले तरी काही रूढी परंपरा या अयोग्य आहेत. जसे बालविवाह, अंधश्रद्धा, बालमजुरी, गरिबी आणि शिक्षणाचा अभाव या आपल्या मोठ्या सामाजिक अडचणी आहेत. त्या दूर केल्या पाहिजे, तरच आपण सर्वजण एकत्र पुढे जाऊ शकतो. पर्यावरणाचे रक्षण. आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो. आपल्या गरजांची पूर्तता निसर्गामधूनच होते. आपल्यानंतर येणाऱ्या पिढीला नैसर्गिक साधन संपत्ती पुरली पाहिजे. यासाठी आपण नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन केले पाहिजे व ती काळजीपूर्वक वापरली पाहिजे. माहीत आहे का तुम्हाला, जातीभेद, स्त्री पुरुष विषमता आणि स्त्री शिक्षणाचा अभाव हे आपल्या समाजातील प्रमुख अडथळे होते. ते दूर करण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांना मोठा संघर्ष करावा लागला. त्यांच्या सहकारी
फातिमा शेख यांनी त्यांना मोलाची साथ दिली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणासाठी मोठे कार्य केले. या सर्व समाजसुधारकांचे कार्य आपल्या समाजात चांगले बदल घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरले. आपण काय शिकलो? माणसांसाठी असणाऱ्या नियमात बदल होतात. पूर्वीचे काही नियम हे धार्मिक परंपरा व सामाजिक रूढींच्या स्वरूपात होते. अनिष्ट व अमानुष रूढींच्या विरोधात कायदे केले जातात. धन्यवाद.